जयघोष वीरांचा संकल्प. तर प्रणयजी, आपण विविध हत्यारांचा, शस्त्रांचा, शिवकालीन शस्त्रांचा मागोवा घेतोय आणि खूप छान छान अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हाला देताय. आणि आता मला असं वाटतं आपण आपल्या समोर कुऱ्हाड आहे, परशू दिसतोय आणि अजून एक परशूच आहे, वेगळ्या प्रकारचं त्याचं पातं दिसतंय. काय सांगाल ह्या शस्त्रांबद्दल आम्हाला? ह्या दोन्ही कुऱ्हाडीच आहेत ओके. आणि प्रत्यक्ष युद्धात वापरलेली ही शस्त्र आहेत. बरं. त्यामुळे आपल्याकडे एक पर्शियन प्रकारची कुऱ्हाड आहे, त्याला तबर किंवा फरशी असं म्हणतात. अच्छा. आणि दुसरं जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातले परशू किंवा कुऱ्हाड ज्याला आपण म्हणतो. परंतु हा परशू आहे, यामध्ये पात्यांमध्ये वैविध्यता आपल्याला बघायला मिळते. हो. तर आपण एक पाता आहे ते बहिर्वक्र आहे, बाहेरच्या बाजूने ते वक्र आहे. बरोबर. आणि दुसरा पाता आहे ते अंतर्वक्र आहे. तर करेक्ट. ह्या दोघातले आपण भेद आणि त्याचा इतिहास आपण आता समजून घेऊया. नक्की नक्की, क्या बात आहे. तर सुरुवातीला आपण जे शस्त्र बघतोय त्याला परशु कुऱ्हाड म्हणतात. बरं. भगवान परशुरामांचं जे शस्त्र आहे, म्हणजे भगवान शंकरांनी त्यांना प्रसन्न हो. होऊन दिलं होतं ते हे परशु, त्या पद्धतीचं हे शस्त्र आहे. अच्छा. आणि प्रत्यक्ष युद्धातही वापरलं जात होतं. हम्म. साधारणतः चंद्रकोरीप्रमाणे ह्याची आपल्याला धारेची बघायला मिळते आणि हो. 2 त्रिकोण आहेत. हो. या पात्यावरती आपल्याला एक चांदणी काढलेली हो, बघायला हो, मिळते आणि अतिशय सुंदर अशी एक शस्त्र आहे. परंतु युद्धामध्ये ही शस्त्र चालवणारी लोक फार क्वचित किंवा कमी होती. त्याचं कारण असं की हे शस्त्र जड आहे आणि हे चालवताना ती व्यक्तीचा कस लागत होता. त्यामुळे परशु चालवणारी व्यक्ती ही फार कमी असायची. आणि आपल्याकडे जर बघितलं, फासेपारधी समाज आहे किंवा मेंढपाळ समाज आहे, तो राणावनात जाताना श्वापदांपासून आणि हल्लेखोरांपासून संरक्षणासाठी अशा पद्धतीचं शस्त्र स्वतःजवळ बाळगतो. तर ह्या धनगरांकडे किंवा फासेपारधी समाजाकडे आपल्याला अशा पद्धतीच्या परशु कुऱ्हाड बघायला मिळतात. यातले छोटे प्रकार पण असायचे. मग ते समाज काय करायचा मेंढपाळ करताना की काठीने तो मेंढा सांभाळायचा आणि ते जे पाता आहे ते त्याच्या पागोट्यामध्ये लपवून ठेवायचा. आणि त्यावेळी ज्यावेळी शत्रूची चाहूल त्याला लागेल त्यावेळी ते पात्यातून ते काढायचं आणि काठीत फिक्स करून लगेचच लढाईसाठी तयार लढायला. अरे वा, अतिशय क्या बात आहे. हे नव्हतं माहिती, नवीन आहे. खूपच सुंदर आहे. साधी आहे परंतु अतिशय प्रभावी असं हे शस्त्र आहे. हो. आणि युद्धात चालवताना प्रचंड याचा कस लागतो. त्यामुळे फार क्वचित हे चालवणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. ह्याचे युद्धाचे पवित्रे सुद्धा वेगवेगळे आहेत. आणि त्यातलाच एक अजून शस्त्र आहे ज्याला पर्शियन पद्धतीची कुऱ्हाड आहे, हिला तबर असं म्हणतात. आणि ही अंतर्वक्र आहे, म्हणजे आतल्या बाजूला हिला बाक आलेला आहे. आणि मुख्यत्वे करून ही बळी देण्यासाठी वापरली जाते. पूर्वी मोठ्या मोठ्या प्राण्यांचा बळी दिला जात होता. त्यामुळे ती मान तोडण्यासाठी अशाच मजबूतीचं एखादं शस्त्र लागणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची ही कुऱ्हाड आपल्याला बघायला मिळते. आम्हाला कुऱ्हाड म्हणजे फक्त लाकूड तोड्याची कुऱ्हाड आणि त्याची गोष्ट एवढंच माहिती आहे. परंतु हे शस्त्र तो जातो पाण्यात, मग त्याला देवी सोन्याची कुऱ्हाड देते, मग चांदीची देते, एवढं त्याच्याबद्दलच माहिती. पण हे सर्रास असं लढाईमध्ये हे शस्त्र घेऊन लढलं जातं हे नव्हतं माहिती मला. समथिंग न्यू. आता ही कुऱ्हाड पण तुम्ही बघताय, ह्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम बघायला मिळते आपल्याला. आणि ही एवढी मजबूत आहे की एका घावामध्ये त्या व्यक्तीचा किंवा त्या पशुचा शिरच्छेद करू शकेल अशा पद्धतीचं प्रभावी असं शस्त्र. तिला अंतर वक्र जे बनवलंय मानेच्या आकारासाठीच किंवा जो गजदळ असतो म्हणजे हत्ती सैन्य येतं तर त्याचे पाय तोडण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचा वापर केला जातो. बापरे. आपल्याला अशा 2 कुऱ्हाडी पाहायला मिळतात. येस, खूपच म्हणजे अभिनव आहे दोन्ही कुऱ्हाडींचं उपयोग. जय जय शिवाजी.